कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये आपले बरेचसे निष्कर्ष असतात, बरेचसे ओपिनियन्स असतात, आपली काही मतं असतात आणि आपण सहज म्हणून जातो हे असंच आहे. पण ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना हे असंच आहे, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रॉब्लेमला फेस करायला लागतो. कसं असतं माहिती आहे का, आपल्याला जे वाटतं ना ते आपल्याला वाटत असतं आपल्या अनुभवानुसार, पण ती समोरची जी गोष्ट असते ना ती एक्झॅक्टली तशी नसते. तिच्या मागची कारणं वेगळे असतात, पण आपण एक लेबल लावतो. आता काल परवाचीच एक गोष्ट आहे, मी केस ऑब्झर्व करत होतो. त्या ठिकाणी तो जो मुलगा होता ना, त्या मुलाला ड्रीम्स यायचे. त्याला असं वाटायचं की कोणीतरी माझ्यावर अटॅक करतंय, जंगली प्राणी मला येऊन खातोय, मला हानी पोहोचवतोय, असं त्याला वाटायचं. आणि तो काउन्सिलिंगसाठी आला होता. त्याच्यानंतर असं आम्हाला वाटलं की ह्यानं हॉलिवूडची मूव्हीज वगैरे बघत असेल, त्याच्यातून त्या संकल्पना त्याच्या डोक्यामध्ये आल्या असतील वगैरे वगैरे. पण नंतर आम्ही ह्या गोष्टीची शहानिशा केली. आम्ही त्याच्या पॅरेंट्सला विचारलो की असं काय मूव्हीज वगैरे बघतो का, पण तो नाही म्हणजे आमचं जे मत होते की तो हॉलिवूडच्या मूव्हीज बघत असेल ते पूर्णपणे खोटं ठरलं. पण त्याच्या मागचं जे रिझन होतं ना ते वेगळं होतं. आपल्या आयुष्यामध्ये ना म्हणून असंच असतं, एखादी गोष्ट ना आपण आपल्या नजरेतून बघत असतो, त्याच्यामुळे आपल्याला ना ॲज इट इज नाही दिसत. मी आजपर्यंत पण ह्या गोष्टीबद्दल बऱ्याचदा बोललो की आपल्याला बघता येत नाही, आपण आपल्या माइंडसेटनुसार आपल्या नजरेतून बघत असतो. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला 100% न्याय नाही देऊ शकत. आणि त्याच क्षणी मला सरांनी ती गोष्ट पॉईंट आऊट केली. म्हणले ना, आपल्याला जे वाटतं ना ते सत्य नसतं. त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतं ना त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आणि जो ॲक्च्युअल रिझल्ट आहे, ॲक्च्युअल जे ट्रूथ आहे ना ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा असतो. त्याच्यासाठी आपण नॉन जजमेंटल होणं खूप महत्त्वाचं असतं.